महानगरपालिकेच्या अनुदानाचा महापौरांनी गैरवापर केल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला आहे। बुधवारी झालेल्या परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांसाठी 1 कोटी आणि उपमहापौरांसाठी 50 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला आहे। त्यावर महापौरांनी समर्पक उत्तरे देण्यास टाळाटाळ केली आहे। त्यामुळे महानगरपालिकेच्या या सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। महापालिकेचे विरोधी पक्षनेते मुजमिल डोनी यांनी बेळगाव महानगरपालिकेच्या अखत्यारीतील प्रभागांमध्ये पुरेशा ड्रेनेजच्या समस्या असल्याचे या दरम्यान सांगितले आहे। महापौर व उपमहापौरांनी सर्व 58 प्रभागांना विशेष अनुदान जाहीर करावे असेही या दरम्यान त्यांनी सांगितले। हम जो बात कर रहे हैं एक के बारे में बात करें तो कॉर्पोरेशन के आप मुझे महापौर ने बोला नेपाली करने बोला टाइम थोड़ा ना बोला कोड के तौर मुझे महापौर ने बोला विषय सरकार सब का है या दरम्यान भाजपाचे सदस्य हनुमंत कोंगाळी म्हणाले की रामतीर्थ नगरातील भाजप सरकारच्या काळात चाललेली 4 कामे काँग्रेसचे सरकार आल्यानंतर बंद पडली आहेत। तसेच शहरातील बहुतांश वॉर्डांचा विकास खुंटला आहे। मोफत योजनेच्या मागे सरकार आहे। त्यामुळे पालिकेच्या सर्व सदस्यांनी सरकारकडे आग्रह धरावा असा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव।